नमस्कार मित्रांनो, एकलव्य फाउंडेशन या आपल्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं सहर्ष मनापासून स्वागत आहे। आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे परकीय थेट गुंतवणूक म्हणजे काय किंवा परकीय थेट गुंतवणुकीचे जे पण आकडे महत्त्वाचे ते आजच्या क्लासमध्ये आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे। तर बघा, पहिले तर गुंतवणूक म्हणजे काय, तर एखादा व्यक्ती जो आहे तो इतर क्षेत्रामध्ये आपले असणारे भांडवल किंवा पैसे काय करतो, गुंतवतो, जेणेकरून त्या पैशापासून त्याला काय झालं पाहिजे, तर प्रॉफिट मिळालं पाहिजे किंवा व्याज मिळालं पाहिजे, त्याला आपण गुंतवणूक म्हणतो। मग जर तो व्यक्ती परकीय देशातील असेल, परकीय देशातील नागरिक असेल आणि तो दुसऱ्या देशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये परकीय देशातील नागरिक जर गुंतवणूक करत असेल तर त्याला आपण परकीय गुंतवणूक म्हणतो। मग गुंतवणूक पुन्हा दोन प्रकारच्या असतात, एक असते प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक आणि दुसरं असते अप्रत्यक्ष परकीय गुंतवणूक। जर प्रत्यक्षपणे म्हणजे काय, उदाहरणार्थ एखादी अमेरिकाची कंपनी आहे, आपण असं म्हणू ऍपल नावाची कंपनी आहे किंवा वॉलमार्ट नावाची अमेरिकाची एखादी कंपनी आहे आणि ती भारतामध्ये येत असेल आणि भारतामध्ये स्वतः एक पर्टिक्युलरली ठराविक व्यापार करत असेल, स्वतःच एखादी कंपनी ओपन केली, तिनं ब्रांच ओपन केली आणि स्वतः जर ते व्यापार करत असेल तर त्याला आपण म्हणू परकीय थेट गुंतवणूक। आणि जर परदेशी कंपनी एखाद्या भारताच्या कंपनीच्या शेअर विकत घेत असेल आणि व्यापार करत असेल तर त्याला म्हणू आपण अप्रत्यक्ष गुंतवणूक। ठीक आहे, परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक। बघा, सोपं आहे। जर एखादी परकीय देशातील कंपनी आपल्या देशामध्ये येऊन स्वतःचा व्यापार स्वतःच करत असेल तर त्याला म्हणू आपण परकीय थेट गुंतवणूक। आणि जर परकीय कंपनी किंवा व्यक्ती आपल्या देशामधल्या एखाद्या कंपनीत शेअर विकत घेऊन किंवा इतर गुंतवणूक करून जर व्यापार करत असेल, भारताच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करून व्यापार करत असेल, त्याला म्हणू आपण परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक। ठीक आहे, तर परकीय थेट गुंतवणूक किंवा प्रत्यक्ष गुंतवणुकीचं आपल्याला काय म्हणणं आहे ते समजलं असेल, म्हणजे काय म्हणतात परकीय थेट गुंतवणुकीला, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला, ते आपण शिकून घेतलं। आता आपण बघणार आहे की असे कोणते देश आहेत का ज्या देशांमध्ये परकीय थेट गुंतवणूक येते सर्वाधिक जास्त। बघा, हा टॉपिक जो आहे तो एमपीएससी, राज्यसेवा, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा तसंच कंबाईनच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे। तर कोणती देश आहे का ज्यामध्ये परकीय थेट गुंतवणूक येते? भारतामध्ये 7वा क्रमांक लागतो, भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो परकीय थेट प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये। ठीक आहे, प्रत्यक्ष थेट गुंतवणुकीमध्ये भारताचा 7वा क्रमांक लागतो। तर सुरुवातीचे 6 देश कोणते आहेत का ज्यामध्ये परकीय थेट गुंतवणूक सर्वाधिक प्रमाणात होते, तर त्यांची लिस्ट आपण इथे दिलेली आहे, बोर्डवर तुम्हाला दिसत असेल। तर अमेरिका, त्यानंतर चीन, त्यानंतर हाँगकाँग, सिंगापूर, कॅनडा आणि ब्राझील, या 6 देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर चीन, त्यालाच आपण चायना म्हणतो, तिसऱ्या क्रमांकावर हाँगकाँग, चौथ्या क्रमांकावर सिंगापूर, 5व्या क्रमांकावर कॅनडा, 6व्या क्रमांकावर ब्राझील आणि 7व्या क्रमांकावर भारत। तसेच भारतानंतर कोण येत असेल तर 8व्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका, 9व्या क्रमांकावर रशिया आणि 10व्या क्रमांकावर मेक्सिको। या देशामध्ये काय होते तर परकीय थेट गुंतवणूक सर्वाधिक होते जागतिक पातळीवर। अमेरिका, चायना आणि हाँगकाँग या देशामध्ये गुंतवणूक का होते सुरुवातीचे 3 देश बघितले तर त्याचे काही कारण आपण सांगू शकतो का, त्याची जे गव्हर्नमेंट पॉलिसीज आहेत, ज्याही तिथे शासकीय योजना आहेत, त्या परकीय देशातील कंपन्यांसाठी किंवा परकीय देशातील इतर व्यावसायिकांसाठी काय आहे तर मुबलक सवलती देणारे कायदे करतात त्या देशामध्ये, किंवा चीप लेबर तिथे उपलब्ध सहज होतात। ठीक आहे, जागा सहज उपलब्ध होते आणि मार्केट तसं आहे का जिथं परकीय देशांची मागणी जास्त असू शकते। या सर्व कारणामुळे हे देश टॉपवर आहे असं आपण म्हणू शकतो। तर भारताचा क्रमांक किती लागतो? 7। मग यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे का जरी भारताचा या वर्षीचा क्रमांक 7वा आहे, या वर्षीचा म्हणजे अर्थात 2021-22चे आकडे काय करत आहे आपण बघत आहे, 7वा क्रमांक आहे, पण भारतानं व्यापार किती केलाय तर जवळपास 84 अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतात झालेली आहे 2021-22 या वर्षात, जी की आतापर्यंतची सर्वाधिक जास्त गुंतवणूक आहे, जवळपास 84 अब्ज डॉलरची। मग आता इथे महत्वाचं आहे का भारतामध्ये कुठकुठले देश सर्वाधिक परकीय थेट गुंतवणूक करतात। ठीक आहे, तर परकीय थेट गुंतवणूक भारतामध्ये कुठले देश करतात? भारतात 7वा क्रमांक लागतो जागतिक पातळीवर, पण भारतात परकीय थेट गुंतवणूक कोणते देश करतात तर ते आहे सिंगापूर, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर मॉरिशियस, त्याच्यानंतर नेदरलँड आणि स्वित्झर्लंड। बघा, पुन्हा एकदा सांगतो की भारतात कुठले देश गुंतवणूक करतात तर सिंगापूर, त्याच्यानंतर अमेरिका, मॉरिशियस, नेदरलँड आणि
स्वित्झर्लंड. हे क्रमानेच लक्षात ठेवा, कारण क्रम विचारला जाणार आहे. आपण इथे टक्केवारी लिहिलेली आहे, पण टक्केवारी जनरली काय होते, विचारला जात नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर एवढं लक्ष करणं गरजेचं नाही आहे. पण एक वेळेस डोळ्या काढून गेले तर बरं होईल, कारण की आपल्याला पर्सेंटेज विचारले जात नाही, तर कुठले देश भारतात थेट गुंतवणूक करतात ते विचारले जाते. त्यानंतर भारतात कुठल्या राज्यात परकीय थेट गुंतवणूक म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI सर्वाधिक येते, तर त्यांचा क्रम आपल्याला माहित पाहिजे. तर आणि त्यामध्ये मग महाराष्ट्राचा क्रम कुठला आहे या बाबतीत देखील प्रश्न विचारू शकतो. परकीय थेट गुंतवणूक जर बघितली आपण तर सर्वाधिक होते कर्नाटकामध्ये, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर दिल्लीमध्ये, त्यानंतर तामिळनाडूमध्ये आणि त्यानंतर 5व्या क्रमांकावर हरियाणामध्ये. तर कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि हरियाणा या देशामध्ये काय होते, तर या राज्यामध्ये काय होते, भारतातल्या परकीय थेट गुंतवणूक जास्त प्रमाणात होते. कर्नाटक, महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा, त्यानंतर दिल्ली, त्यानंतर तामिळनाडू आणि हरियाणा. त्यांचे देखील पर्सेंटेज आपण काय केले आहे तर लिहून घेतलेले आहे. ते पण एवढे महत्वाचे नाही एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने, पण महाराष्ट्राचे जर लक्षात राहिले तर फारच छान. ठीक आहे, पहिल्या कर्नाटकाचे आणि महाराष्ट्राचे पेपरमध्ये आतापर्यंत विचारलेले नाही आहे, पेपरमध्ये फक्त देश विचारलेले आहे. त्यानंतर जर असा प्रश्न आला की कुठल्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होते, परकीय थेट गुंतवणूक FDI कुठल्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक होते, तर सर्वाधिक म्हणजे जवळपास 24.7%, आपण असं म्हणू शकतो का 25%, 1/4 इन्व्हेस्टमेंट जे आहे, परकीय थेट इन्व्हेस्टमेंट जे आहे, गुंतवणूक जे आहे ते आपल्या संगणक क्षेत्रामध्ये होते. त्यानंतर सेवा क्षेत्रामध्ये होते. पहिले सेवा क्षेत्राचा क्रम जो होता तो जास्त राहायचा, पण आता संगणक क्षेत्रामध्ये परकीय थेट गुंतवणूक आपल्याला जास्त पाहायला मिळते. तर दुसऱ्या क्रमांकावर सेवा क्षेत्र आहे, जवळपास 12.13%. आकडे महत्वाचे नाहीये, पण एक ओझरती नजर असायला पाहिजे आपली. त्यानंतर वाहतूक क्षेत्राचा क्रमांक लागतो, 4थ्या क्रमांकावर उद्योग क्षेत्राचा क्रमांक लागतो आणि 5व्या क्रमांकावर मग आपल्या 5व्या क्रमांकावर जो आहे आपल्या तो बांधकाम क्षेत्राचा क्रमांक लागतो. तर बघा, संगणक क्षेत्र, सेवा क्षेत्र, त्याच्यानंतर संगणक सेवा क्षेत्र झाल्यानंतर वाहतूक क्षेत्र, त्याच्यानंतर उद्योग क्षेत्र आणि 5व्या क्रमांकावर आपलं ते म्हणजे बांधकाम क्षेत्र. संगणक, सेवा, वाहतूक, उद्योग आणि बांधकाम या क्षेत्राचा क्रमांक लागतो. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला समजलं असेल. आपण रिवाइज करून घेऊया. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं होतं. पहिले तर FDI म्हणजे काय बघितलं आपण, तर परकीय कंपनी डायरेक्ट आपले ऑपरेशन्स जे आहे, बिझनेस जे आहे ते स्वतःच लर्न करते, इतर कोणत्याही कंपनीत गुंतवणूक न करता. त्याला म्हणतो आपण परकीय थेट गुंतवणूक. मग त्यामध्ये असे कुठले देश आहे का ज्यामध्ये परकीय थेट गुंतवणूक जागतिक पातळीवर सर्वाधिक येते, तर ते अमेरिका, चायना, त्याच्यानंतर हाँगकाँग, सिंगापूर, कॅनडा, ब्राझील 7व्या क्रमांकावर भारत, त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिका, रशिया आणि मेक्सिको हे सुरुवातीचे 10 देश. त्याच्यानंतर कुठल्या देशातून भारतात FDI सर्वाधिक जास्त येते, तर त्याचा क्रमांक जर आपण बघितला तर त्यामध्ये येते मग अमेरिका, त्यानंतर अमेरिका नाही, सिंगापूर, त्याच्यानंतर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका, सिंगापूर, अमेरिका, त्याच्यानंतर मॉरिशियस, नेदरलँड आणि स्वित्झर्लंड. सिंगापूर, अमेरिका, मॉरिशियस, नेदरलँड आणि स्वित्झर्लंड या 5 देशांचा क्रम काय येते, तर भारतात FDI सर्वाधिक येते या 5 देशांमध्ये. मग कुठल्या राज्यांमध्ये सर्वाधिक येते, त्याचा क्रम पहिल्या 5 राज्यांचा, तर कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि हरियाणा. ठीक आहे, कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि हरियाणा. जर आपल्याला प्रश्न आला की कोणत्या युनियन टेरिटरीमध्ये, केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वाधिक FDI होते, आन्सर काय आहे, दिल्ली. ठीक आहे, कारण कर्नाटक, महाराष्ट्र काय राज्य आहेत ना, तर कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि हरियाणा. आणि जर आपल्याला प्रश्न आला की कुठल्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक FDI येते, तर आपल्याला माहित पाहिजे संगणक क्षेत्र, सेवा क्षेत्र, वाहतूक क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि बांधकाम क्षेत्र. संगणक, सेवा, वाहतूक, उद्योग आणि बांधकाम या 5 क्षेत्रामध्ये FDI सर्वाधिक प्रमाणात येते. तो उतरता क्रम आपण बघितला सर्वेचा. ठीक आहे, तर आजचा क्लास तुम्हाला नक्कीच येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी महत्त्वाचा ठरेल, याच उद्देशानं आशा बाळगतो. हा जर क्लास तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, व्हिडिओला लाईक आणि मॅक्झिमम शेअर करू शकता. भेटूया अशाच नवीन क्लासमध्ये पुन्हा नव्याने. तोपर्यंत